नमस्कार शेतकरी बंधूंनो, शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आज तुमचं पुन्हा स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये ऊसाची तोड चालू आहे आणि बरेच शेतकरी ऊसाची लागवड करत आहेत. पण ऊसाची तोड झाल्यानंतर जवळपास खूप शेतकरी तो ऊस खोडवा म्हणून ठेवत असतात. पण शेतकरी काय करतो, या खोडव्याचं व्यवस्थित व्यवस्थापन न करण्यामुळे त्या खोडव्याचं उत्पादन कमी निघतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या खोडव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कसं आहे, लावणीपेक्षा खोडव्याला जवळपास 30 ते 40% खर्च कमी होतो. पण त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन जर झालं तरच ऊसाचं उत्पादन येणार आहे. त्यासाठी 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, ही माझी विनंती आहे. त्यामध्ये 4 मुद्दे असे आहेत: बुडका छाटणी, दुसरा आहे पाचट व्यवस्थापन, तिसरा आहे बगला फोडणे आणि चौथा आहे नांग्या भरणे. हे 4 जे टप्पे आहेत, खोडवा ऊस तोडल्यानंतर हे 4 टप्पे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यावेळेसच ऊसाचं उत्पादन चांगलं वाढणार आहे. पहिला मुद्दा, बुडका छाटणी. आता कसं आहे, जर ऊसाची तोड जर तुमची जमिनीलगत झाली तर तुम्हाला बुडका छाटायची गरज नाही. पण कसं आहे, भरपूर शेतकऱ्यांचे जे ऊस तोड करणार असतात ते 1-2 कांड्या ठेवून ऊस तोडतात. त्यामुळे त्या शेतकऱ्याला तोटा होतो. कसा आहे, जर तुम्ही 1-2 कांड्यावर ऊस तोडला तर त्याचं उत्पादन जास्त होत नाही, उत्पादन कमी होतं. कसं आहे, त्या 1-2 कांड्यावर तिथंच मूळ फुटतात. मूळ फुटल्यामुळे आणि त्या मुळांची वाढ चांगली होत नाही. तिथंच फुटवा करतो त्या ठिकाणीच. वरच्या कांड्यालाच फुटवा केल्यामुळे फुटवं चांगलं होत नाहीत आणि ते फुटवे गळून पडतात. त्यामुळे ऊसाचं उत्पादन कमी होतं. आणि जर चांगला जर बुडालगत जमिनीलगत जर नाही, जर तुमची ऊसतोड झाली, त्या ठिकाणी कीड होते, खवले कीड वगैरे असे भरपूर किडी निर्माण होऊन ऊसाचं उत्पादन कमी होतं. आणि अशा प्रकारे तुम्ही ज्या ऊसाची जमिनीलगत बुडका खोडलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऊसाचं उत्पादन चांगलं भेटतं. कसं असतं, ऊस तुटल्यानंतर चांगलं एक धारदार तुमच्या कोयत्यानं ऊस तुटल्यानंतर 8 ते 10 दिवसानं तुम्ही बुडका छाटायचा. बुडका छाटत असताना पूर्णपणे जमिनीलगत छाटला तर तुम्हाला ऊसाचं उत्पादन चांगलं भेटतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक लक्षात ठेवा की ऊस तुटल्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसानं बुडका छाटणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऊसाचं उत्पादन चांगलं होतं. दुसरा मुद्दा आहे पाचट व्यवस्थापन. आता ऊस तुटून गेल्यानंतर पाचटचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ते पाचट अजिबात जाळू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, एका हेक्टरला जवळपास 8 ते 10 टन पाचट साचतं. त्या पाचटाचा उपयोग तुम्ही सेंद्रिय कर्ब म्हणून करणं गरजेचं आहे. कसं आहे, सेंद्रिय कर्ब करण्यासाठी तुम्ही पाचट कुटी करा, ते फायद्याचे. पण ते पाचट करत असताना ते पाचट तुम्ही वरंब्यावर येऊ द्यायचं नाही, सरीवर ते पूर्णपणे पाचटाचं आच्छादन करायचं. कसं असतंय, तुम्ही जर वरंब्यावर जर पाचट केलं तर ऊसाचे फुटवा कमी निघतो. त्यामुळे पूर्णपणे सरीमध्ये पाचटाचं आच्छादन करायचं तुम्हाला. आता पाचटाचं आच्छादन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय होतं, ऊसाचं उत्पादन कसं वाढतं सांगतो मी तुम्हाला. पाचटाचं आच्छादन केल्यानंतर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि सर्वात महत्त्वाचं पाणी निचरा होण्याचं प्रमाण व्यवस्थित होतं, हवा खेळती राहते. हे सर्व भौतिक रासायनिक जेवढे गुणधर्म असतात जमिनीचे पूर्णपणे सुधारल्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढायला तुम्हाला मदत होते. त्यामुळे पाचटाचं जमिनीलगत आच्छादन करणं गरजेचं आहे. आणि आच्छादन करत असताना वरंब्यावर न करता सरीमध्ये करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला फायदेशीर राहतं. आणि लवकरात लवकर जर तुम्हाला पाचट कुजवायचं असेल तर 1 हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ऊसाचे हे आपलं जीवाणू असतात, पाचट कुटी करणं म्हणजे पाचटाचं बुकटी होण्यासाठी जीवाणू असतात, ते 2-2.5 लिटर जीवाणू घ्यायचे. हे सर्व मिक्स करून पूर्णपणे जमिनीवर पाचटावर टाकायचं, पाणी द्यायचं. लवकरात लवकर पाचटाचं व्यवस्थापन होतं. सर्वात महत्त्वाचा खत हा जो आहे, सेंद्रिय खत तयार होतो. 1 हेक्टरी 5 ते 10 टन पाचट तयार होतं आणि त्याचा खत किती तयार होतो बघा. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो. तिसरा आहे बगला फोडणे. बगला फोडणे म्हणजे कसं असतं, ऊस तुटल्यानंतर ऊसाच्या जी पहिल्या मुळ्या असतात ते जुन्या झालेल्या असतात, जीर्ण झालेल्या असतात. त्यामुळे त्या ऊसाच्या मुळ्या
तोडण्यासाठी आणि जमीन भुसभुशीत करण्यासाठी तुम्हाला बगला फोडणं गरजेचं आहे. पण बगला कधी फोडाव्या? बगला फोडत असताना 20 दिवसानं 20 नाही, एक 15 ते जवळपास 2 आठवड्यानं बगला फोडणं गरजेचं आहे. आणि बगला फोडायच्या आधी काय करायचं, कसं असते, तुम्ही ऊस तुटल्यानंतर जमीन वाळलेली असते, त्यामुळं त्या जमिनीला थोडं पाणी देणं गरजेचं आहे. पाणी दिल्यानंतर नांगरानं बगला फोडायचा. बगला फोडल्यानंतर काय होतं, पहिले जुन्या मुळ्या तुटून जातात, जीर्ण मुळ्या तुटून जातात, जमीन भुसभुशीत होते, नवीन मुळ्यांची वाढ होते. आणि नवीन मुळ्या जर वाढल्या तर उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे बगला फोडणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे नांग्या भरणं. नांग्या भरणं म्हणजे कसं असतं, ऊस तुटल्यानंतर काय काय ठिकाणी ऊस अंतरावर उगवत असतो, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ऊस लावणं गरजेचं आहे. आणि नांग्या भरत असताना काय करायचं, नांग्या भरत असताना 20 ते 25 दिवसानं नांग्या भरायच्या. आणि नांग्या भरत असताना ऊसाची रोपं घ्यायची. ऊसाची रोपं हे 2-2.5 महिन्याची झाली, ते रोपं लावायचे, म्हणजे तुमचे नांग्या भरणं सक्सेस होते. नांग्या भरल्यानंतर कसं असतं, ते रोप तुम्ही आणलेलं असतं, ते रोप चांगलं टिकाव यासाठी 1 दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही नांग्या भरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही नांग्या भरल्या की शेतकऱ्यांना फायदा होतो. अशा पद्धतीनं बुडका छाटणी, पाचट व्यवस्थापन आणि बगला फोडणे आणि चौथा मुद्दा नांग्या भरणं, हे 4ही गोष्टी तुम्ही म्हणजे ऊस तुटल्यानंतर खोडव्यासाठी ह्या 4ही गोष्टी जर व्यवस्थित तंत्रज्ञानानं केल्या तर 100% तुम्हाला ऊस उत्पादनासाठी फायदा होतो. असेच तुम्हाला माहिती घेऊन येतो. अशा नवीन माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे शिवाजी गायकवाड कृषी मित्र. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर आपले चॅनल फॉलो करा, आपल्याला कमेंट करा. धन्यवाद.